रिद्धपुराच्या कशा गटारी भाग्यवंत झाल्या प्रभुरायाच्या करकमलाने तुम्ही उद्धरल्या रे दयाळा तुम्ही उद्धरल्या. मनाची सुमने माझी अर्पितो भाव सौरभ काठिन्य हृदयाचे तू करावे कुसुमासम करावे कुसुमासम. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. महानुभाव पंथ म्हणजे मराठी भाषेला धर्मभाषेचं स्थान देणारा, हा श्रेष्ठ हा कनिष्ठ असा भेदभाव न मानणारा, नुसती श्रद्धा नको तर ज्ञान हवे असे प्रतिपादन करणारा, भावाला अनन्य भक्तीची जोड देणारा, वर्तनाची सुचिता वाणीची मधुरता जपणारा, पंचकृष्ण परमेश्वर अवतारांचे स्मरण करणारा, थकलेल्या मनांना दुःखित जीवांना आधार देणारा पंथ म्हणजे महानुभाव पंथ. या महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. यांनी 800 वर्षांपूर्वी महानुभाव पंथाची स्थापना केली. परमेश्वरीय तत्वज्ञान तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी श्री चक्रधर स्वामी यांनी राज्याचा त्याग करून गुजरातमधील भरूच या नगरामध्ये हळीपार देवाचं अवतार धारण केलं. त्यानंतर ते महाराष्ट्रभर पायी परिभ्रमण करून रिद्धपूरला आले. जे महानुभाव पंथाचे चौथे कृष्ण म्हणजे श्री गोविंद प्रभू, जे श्री चक्रधर स्वामींनी ज्यांना गुरु मानलेलं आहे आणि त्यांच्यापासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केलेला आहे, असं जे ठिकाण म्हणजे रुद्धपूर, श्री क्षेत्र रुद्धपूर. या रुद्धपूर क्षेत्रामध्ये श्री गोविंद प्रभूंचं 125 वर्ष राज्य झालं आणि इथूनच श्री चक्रधर स्वामींनी या जीवोद्धरण कार्याची प्रेरणा घेऊन या ठिकाणावरून ज्ञानशक्तीचा स्वीकार करून श्री गोविंद प्रभू महाराजांपासून एक गुरुत्व स्वीकार केलं आणि या जीवोद्धरण कार्याला सुरुवात केली. गोविंद प्रभूंचं गुरुतत्व स्वीकारल्यानंतर श्री चक्रधर स्वामींनी सालबर्डीच्या डोंगरामध्ये 12 वर्षे मौनवास धारण केला होता. ससा रक्षणाची लीळा या निमित्तानं 12 वर्षानंतर प्रथमतः श्री चक्रधर स्वामींचं मौन्य भंगलं. हांगा येथ शरण आलिया काही मरण असे, हे श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण केल्यानंतरचं पहिलं सूत्र आहे. एक दिवस एक भयभीत ससा स्वामींच्या जानूखाली म्हणजे मांडीखाली येऊन लपला. त्याच्या पाठोपाठ 2 धिप्पाड असे पारधी आले आणि ते आल्यानंतर त्यांनी स्वामींना हात जोडले, दंडवत प्रणाम केला आणि सांगितलं की जीजी, हा होडेचा ससा, तुम्ही याला सोडवा, कारण याच्यासाठी आमच्यात शर्यत लागलेली आहे. ज्याचा कुत्रा हा ससा पकडेल त्याला विशिष्ट प्रकारचं बक्षीस मिळणार आहे आणि म्हणून तुम्ही या सस्याला सोडून द्यावं अशी पारध्यांनी स्वामींना विनंती केली. तेव्हा स्वामी म्हटले, हा गरीब प्राणी आहे, नदीचं पाणी पितो, रानातलं गवत खातो आणि याला तुम्ही का मारता? यानं तुमचं काय वाईट केलेलं आहे, काय बिघडवलेलं आहे? असा प्रश्न जेव्हा प्रतिप्रश्न स्वामींनी पारध्यांना केल्यानंतर पारधी विनमुख झाले. त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानामध्ये पहिलं सूत्र सालबर्डीच्या डोंगरामध्ये 80च्या निमित्ताने आणि एक सामान्य व्यक्तीला निरूपण करण्याचं प्रवृत्ती स्वामींना त्या ठिकाणी झाली. ज्या ठिकाणी स्वामी महाराजांचं परिभ्रमण झालं अशा ठिकाणी अनेक भक्तगण त्यांच्या सहवासात आले. भक्तगणांचा सातत्यानं सहवास लाभून त्यांची ज्ञान परंपरा वाढत गेली आणि अशाच भक्तगणांपैकी आचार्य श्री नागदेवाचार्य हे श्री चक्रधर स्वामींचे
पहिले शिष्य बनले. नागदेवाचार्य म्हणजे पूर्वीचे नागदेव, समाजाने ब्राह्मण, परंतु त्यांच्या जीवनावर काही पारिवारिक संकट आल्यानंतर त्यांची मनोवृत्ती खचली आणि मनोवृत्ती खचल्यामुळे ते एक ब्राह्मण असूनसुद्धा त्यांनी एक दरोडेखोराचं एक विष स्वीकारला आणि अशा प्रकारे ते दरोडा टाकायचे, लोकांना लुटायचे. परंतु त्यांची भेट स्वामींच्या सन्निधानात असलेले म्हणजे स्वामींचेच एक प्रकारे भक्त असलेले दादूसांसोबत झाली. त्यांची भेट दादूसांसोबत झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये थोडा बदल झाला आणि जेव्हा स्वामींची प्रत्यक्षात त्यांना भेट झाली तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. श्री चक्रधर स्वामींनी ईश्वरशास्त्र ब्रह्मविद्याशास्त्राचं निरूपण करून पंथाची संपूर्ण जबाबदारी आचार्य श्री नागदेवाचार्य यांच्याकडे सोपवली. शके 1196 श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रातून परिभ्रमण करून उत्तरापंथीकडे प्रयाण केले. जे ज्ञान आचार्य श्री नागदेवाचार्यांना प्राप्त झालं होतं ते लोकांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नागदेवाचार्यांनी स्वामींच्या सन्निधानामध्ये 3.5 वर्ष घातले. 3.5 वर्ष घातल्यानंतर जेव्हा स्वामींना उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली तेव्हा त्यांनी जेव्हा नागदेवाचार्यांनी स्वामींना विचारलं की आपण गेल्यानंतर आम्ही कुठे जावं, तेव्हा स्वामींनी त्यांना रिद्धपूरला जावं आणि श्री प्रभूंना शरण जा अशा प्रकारची सूचना केली. त्यानंतर स्वामींच्या उत्तरापंथी प्रयाणानंतर श्री नागदेवाचार्य हे रुद्रपूरला आले आणि श्री प्रभूंच्या सन्निधानामध्ये राहू लागले. उपाध्य कुळ, कवीश्वर कुळ व पारिमांडल्य कुळ हे महानुभाव पंथाचे 3 प्रमुख कुळ आहेत. या कुळातूनच संपूर्ण महानुभाव संप्रदायाचा विस्तार आहे. पंथाची जी धुरा आहे ती साहित्याच्या, संशोधनाच्या, संवर्धनाच्या सर्व बाबतीत या कुलाची आणि या धर्माची परंपरा या लोकांनी जोपासावी आणि म्हणून अर्ध्या संप्रदायाचं नेतृत्व हे उपाध कुलाचार्यांकडे आलं. उपाध कुलाचार्य म्हणजे वर्धनस्थ बिडकर बाबा हे या अर्ध्या संप्रदायाचे प्रमुख म्हणून मानल्या गेले. श्री वर्धनस्थ बिडकर बाबा हे परंपरेनुसार उपाध्य कुळाच्या गादीवर बसलेले 32वे प्रमुख आचार्य आहेत. या उपाध्य कुळाच्या पहिल्या आचार्या तपस्विनी उपाध्य कमळा उसा या होत्या. या कुलाची सुरुवात उपाध्य कमला उसा या प्रचंड विद्वान असलेल्या विदुषीपासून सुरुवात झालेली आहे आणि म्हणून महानुभाव पंथाची या संप्रदायाची जी परंपरा आहे ती परंपराच अशा पद्धतीची आहे की एका स्त्रीपासून या संप्रदायांचा उदय मानावा लागेल. कारण इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टींची म्हणजे नोंद आहे ज्यामध्ये साहित्यामध्ये सुद्धा महानुभाव संप्रदायामध्ये स्त्रियांचं फार मोलाचं योगदान आहे आणि म्हणून ही विदुषी जी उपाध्य कमला उषा तिथून या उपाध्य कुलाची सुरुवात झालेली आहे. उपाध्य कुळातील बिडकर या गादीला वर्धनस्थ नाव का पडले? या बिडकर गादीचे पूर्व आचार्य श्री संतराज व्यास बिडकर हे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये वास्तव्याला असल्यामुळे त्यांना वर म्हणजे महा, धन म्हणजे लक्ष्मी आणि स्थ म्हणजे राहणारे म्हणून वर्धनस्थ ही नामसंज्ञा प्राप्त झाली. वर्धनस्थ बिडकर गादीला 10 भाऊ गाद्या, 125 म्हणजेच 125 शिष्य गाद्या व विस्तृत असा परिवार आहे. ज्यावेळेस त्यांना या प्रतिष्ठेवर विराजमान केल्या गेलं त्यानंतर त्यांनी महावाक्य, माळिका, दृष्टांत स्थळ अशी मोठमोठाली प्रवचनाची कार्यक्रम त्यांनी केली. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विद्यार्थी घडवण्याचा फार मोठा एक अमोल असा लाभ या पंथाला त्यांनी दिलेला आहे.
श्री वर्धनस्थ बिडकर बाबा यांच्या श्री आचार माळिका प्रवचन सोहळ्याचे आयोजन जळगाव जिल्ह्यातील तांदलवाडी या गावामध्ये करण्यात आले होते. 18 एकर शेतामध्ये वसलेल्या या सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येने भक्तगण हजर होते. महानुभाव पंथीय अनुयायांना महानुभाव पंथाचे ज्ञान अवगत व्हावे या उद्देशानं या आचार माळिका प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नमो जय जय देवा चक्रधरा, नमो जय जय देवा चक्रधरा. इथे जवळपास 3 ते 4 हजार मंडळी मार्गात आहे. देवपूजा, प्रसाद वंदन वगैरे, देवपूजा विधी, पारायण, नामस्मरण सर्व विधी चालू आहे. ते ऐकण्याकरता मी इथे आलेलो आहे. मी पूजा करण पाटील बलवाडीहून आलेली आहे. इथे प्रवचन सोहळा आहे त्यासाठी आलेली आहे. आणि काहीतरी बा ज्ञानाचे 2 शब्द काहीतरी बाबांकडून नेहमी हे होतात, त्यामुळे ते ऐकण्यासाठी आम्ही इथे आलेलो. या प्रवचन सोहळ्याचे आयोजन तांदलवाडी या गावामध्ये करण्याचे मुख्य कारण म्हणजे इथे परंपरागत चालत आलेली महानुभाव पंथीय वारसा परंपरा. तांदलवाडी या गावामध्ये जळगाव जिल्हा खानदेश या परिसरामध्ये सुबत्ता आणि अशा प्रकारची नांदत असलेले हे तांदलवाडी गाव आहे. या गावामध्ये परंपरेने धर्माचं संरक्षण महानुभाव पंथाचं झालेलं आहे आणि त्या अनुषंगानेच या गावामध्ये कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ श्री बिडकर मोठे बाबा यांच्या सानिध्यामुळे या गावामध्ये लोकांमध्ये एक भक्तीचं नवचैतन्य निर्माण झालं आणि आजच्या रोजी जे बाबा प्रवाचक आहेत यांचं बालपणसुद्धा या गावामध्ये गेलेलं आहे. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य वर्धनस्थ मोठे बाबाजी, बाबांचे बंधू आदरणीय गुरुवर्य श्री सरळ बाबाजी, बाबांचं सुद्धा या ठिकाणी बालपणामध्ये वास्तव्य झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचे गुरुजी दोघांचंही वास्तव्य या गावामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं या गावाशी अनन्यसाधारण असं या श्री वर्धनस्थ बिडकर घराचं जे एक सौजन्य आहे ते आजपर्यंत टिकून आहे आणि त्या अनुषंगाने या गावामध्ये हा प्रवचन सोहळ्याचा योग आलेला आहे. तर आमच्या 3 पिढ्यांपासून या ठिकाणी महानुभाव पंथाचं या ठिकाणी आचरण करण्यात येते. गेले 61 साली आमच्या काकांनी या ठिकाणी सांगितलं की 61 साली फार मोठा कार्यक्रम किसपुरीचा या ठिकाणी झाला होता. यावरूनच आपल्या लक्षात येईल की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी महानुभाव पंथाचा प्रसार आणि प्रचाराचं काम सुरू आहे. महानुभाव पंथाला अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी आचरण करण्यात येते. आमच्या तांदळवाडी गावातर्फे आम्ही एक निश्चय केला की बाबा बाबांना आपण जाऊ आणि रडायच्याला भेटू. तिथे जाऊन बाबांना विनंती करू की बाबा हा खिसपुरीचा कार्यक्रम आमच्या तांदळवाडीला झाला पाहिजे. बाबांनी आमच्या विनंतीस मान देऊन आम्हाला कार्यक्रमाचं हो सांगितलं. त्या प्रित्यर्थ आम्ही सर्व गावकरी बंधूंनी इथे वर्गणी जमा करून हा कार्यक्रम उभा केला. पुढच्या पिढीला कळायला पाहिजे की बाबा आपण काय काय झालं मागे, काय इतिहासात काय झालं काय नाही आणि इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला पाहिजे आणि या धर्मात महानुभाव पंथामध्ये लोक जोडायला पाहिजे आणि प्रत्येक समाजाचे लोक याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. या दृष्टीने 40 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये भाविक भक्तांची रीघ कायम सुरूच होती. प्रवेशद्वारातून आत येताच ध्वजाच्या पायथ्याशी हास्य मुद्रेतील कृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली होती आणि त्याला देखणे सुशोभीकरण करण्यात आले होते. प्रथमदर्शनी भागातच भक्तगणांसाठी ओळखपत्र नोंदणी केंद्र होते. 5000 लोकांची बसण्याची व्यवस्था असलेले भव्य असे सभागृह तयार करण्यात आले होते. पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी निवासस्थाने तयार करण्यात आली होती. यामध्ये आचार्यांसाठी वेगळ्या खोल्यांची व्यवस्था केली होती. प्रवचन सोहळ्याला आलेल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था करण्यासाठी स्वयंपाकगृह तयार करण्यात आले होते. या स्वयंपाकगृहामध्ये विविध प्रकारचे पदार्थ आणि अन्न तयार केले जात होते. रोज जवळपास दररोज या ठिकाणी 3500 लोकांचा स्वयंपाक तयार केला जातो.
महिला विभाग आणि पुरुष विभाग असे दोन विभाग प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दिसते. महिला विभागामध्ये सकाळी 6 वाजतापासून या पाकगृहाचं काम सुरू. पुरुष विभागाचंही त्या पद्धतीनंच आहे. महिलांचा चहा वाटप झाला की नंतर पुरुषांचा, महिलांचं दूध वाटप झालं की नंतर पुरुषांचा, आणि मग महिलांचं दुपारचं जेवण तिकडे गेल्यानंतर ठीक 11 वाजता या ठिकाणी सगळं संत महंतांची पंगत बसते आणि मग एकत्रित सगळे आणि बाहेरगावून येणारे जेवढे काही सद्भक्त असतील, वासनिक असतील, या सगळ्यांसाठी पंक्तीची व्यवस्था या ठिकाणी असते. आणि जवळजवळ संध्याकाळी सुद्धा तीच पद्धत आहे. 7 वाजता या ठिकाणी संध्याकाळच्या जेवणाची तयारी केलेली असते. शिस्तबद्ध पद्धतीने भोजन करता यावे यासाठी भोजन कक्ष तयार करण्यात आला होता. आंघोळीसाठी आणि शौचालयासाठी सुयोग्य अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे निःशुल्क वैद्यकीय सेवा 24 तास उपलब्ध होती. या सर्वांचं निस्वार्थ डिझाईन केलं होतं बीड जिल्ह्यातील पांचाळेश्वर या गावातील महानुभाव पंथीय दीपकराज गुर्जर यांनी. अभ्यास करताना शाळेमध्ये मी 4थी असताना की मला तो छंद होता चित्रकलेचा. त्या चित्रकलेचा छंद असल्यामुळे काय करावं असं कल्पना सुचायची. यामुळे पुढे चालून लोक मला म्हणायचे बघा मला आश्रमचा प्लॅन द्या, मंदिरचा प्लॅन द्या. असे ते आश्रमचे प्लॅन, मंदिरचे प्लॅन जवळजवळ या पंथामध्ये माझे 80 ते 90% मंदिर आणि आश्रमचे प्लॅन आहेत. असे वर्षातून 2 वर्षातून असे कार्यक्रम मोठमोठे होत असतात. त्यापैकी बाबाची 4थी पोथी आहे. चांपे गौरवपू तुझी सुंदर अति, अवलोकुनी आनंद वाटे चिती, आलो तुला शरण चरणी अर्पुनी मरा, तुझे पूजन करीतो परमेश्वरा नमो. चार माळिका प्रवचन सोहळ्यातून जे बाबांनी जो घेतलेला आहे 18 माळिका प्रवचन सोहळा, त्याच्यामध्ये अटन विजन भिक्षा भोजन इथं सगळे ज्यांना माहीत नाही ते त्यांना सुद्धा माहीत होते आणि ज्यांना माहीत नाही ते ह्या आचरणावर चालून आपला धर्म म्हणजे सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करतील. बाबांचा सुद्धा हाच प्रयत्न आहे. पण मात्र आम्हाला जेव्हा शालेय शिक्षण दिलं, शालेय शिक्षण झाल्यानंतर आम्हाला महाविद्यालयातही शिक्षण देण्यात आलं. पण नंतर ज्यानंतर आम्ही ज्या वातावरणामध्ये वावरलो आणि ज्यानंतर आम्ही ब्रह्मविद्येचा अभ्यास केला, त्यानंतर आम्हाला ही गोष्ट कळून चुकली की ईश्वराचा आपलं ईश्वर प्राप्ती ही फक्त ईश्वराचा धर्म अभ्यासल्यानंतर आचरण केल्यानंतरच आपल्याला ईश्वर मिळू शकतो. गंधटिया कपाळावरी लावणी, मधुपुष्पांच्या माळा गळा घालूनी, हाती हात सरे बांधुनी साजरे, शिरी लावित मधु फुले गुच्छ तुरा नमो.
पराघोळलेल्या या शब्दांचा जो काही पुष्पवर्षाव इथे जनावर केला तो पाहून मन संतोषित झालं। असंच देवा साधनदाता श्री चक्रधरा राया बाबांकडून आम्हा सर्वांना असा अमृत ज्ञानमय योग लाभावा, वारंवार लाभावा, हीच बाबा आणि सर्व परिवारजनांना वंदन करून माझी हार्दिक शुभेच्छा। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। जे काही प्रकरणं दिलेली आहेत, 9 प्रकरणं आहेत, त्याच्यानंतर आचार माळिका, विचार माळिका, दृष्टांत हे सगळे दिलेले आहेत आणि त्या अंतर्गतच याला ब्रह्मशास्त्र असं नाव दिलेलं आहे। आणि या शास्त्रांतर्गत ही जी या ठिकाणी जे प्रवचन सुरू आहे ते आचार माळिकेवरती आहे, याच्यामधलं एक प्रकरण आहे आणि या प्रकरणावरतीच गुरुवर्य परमपूज्य उपाध्य कुलाचार्य वदनस्थ बिडकर बाबा, मोठे बाबा आमचे गुरुवर्य यांच्या मुखातून हे प्रवचन सुरू आहे। सर्वज्ञ श्री आचार मालिका ऐकायला सोपी आहे, तशा मानानं सांगायलाही सोपी आहे, परंतु प्रत्यक्षात आचरणाला फार कठीण आहे। परंतु ज्याने आचार मालिकेतल्या वचनाप्रमाणे अंशतः का होईना पण ज्याने आचार केला त्याची योग्यता निश्चितपणाने योग्यता वाढल्याशिवाय राहत नाही, त्याची प्रगती परमार्गामध्ये त्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही। चक्रपाणी व्यासांची टीका आहे, आळोंचू न करावा कापा, असं आळंतर करू नये, तर का करू नये म्हणाले? ना साधते तरी तिसऱ्या विक्षेप उपदे, ना साधात्य तरी तिसऱ्या उपदे, तिसऱ्या विक्षेप उपदे, दोघं बोलतो। आता ते त्यांच्या कामाच्या निमित्तानं बोलतात। थंडीमध्ये थंडी सहन करून, आता उष्णतेमध्ये उष्णता सहन करून या ठिकाणी श्रवण भक्तीच्या निमित्तानं जेवढेही आबालवृद्ध या ठिकाणी आलेले आहेत, तपस्विनी या ठिकाणी आलेले आहेत, वासनिक बंधू या ठिकाणी आलेले आहेत, गावातील माझ्या प्रेमानं येणारी मंडळी या ठिकाणी आली आहे। तांदळवाडीकरांचं तर आभार मानण्याचे दिवस अजून पुढे आहेत, त्यांना ते समाप्तीचा कार्यक्रम पार पडला म्हणजे आपल्याला त्यांना म्हणता येईल, पण त्यांचाही उल्लेख करणं महत्वाचं आहे। या सर्वांनी मिळून हा सगळा परमेश्वराचा गोतावळा या ठिकाणी जमा केला, म्हणून ते सर्व धन्यवादास पात्र आहेत। आणि आपण सर्वांच्या उपस्थिती दिल्यामुळे, माझ्या कार्यक्रमाला शोभा आणल्यामुळे, माझ्याकडून काय दिलं गेलं हे तर काही मला कळणार नाही, परंतु जे दिलंय ते आपण ज्या अर्थी स्थिर मनानं ऐकत होतात त्या अर्थी अशी जाणीव होती की काहीतरी नाही, 100% तर नाही पण 20% तरी आपण ग्रहण केलं। याबद्दल तुमचेही मी आभार मानतो। श्री वर्धनस्थ बिडकर पिढीमध्ये समाज प्रबोधना करण्याच्या दृष्टिकोनातून आणि धार्मिक प्रचार आणि प्रसार हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून जवळजवळ 700 वर्षापासून आमच्या या खिसपुरी महोत्सवाची परंपरा चालत आलेली आहे। दर 3 वर्षांनी आम्ही हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये साजरा करत असतो। हा साजरा करण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार, त्याचप्रमाणे समाजासाठी परमेश्वरानं जे एक मार्गदर्शक तत्वे निर्माण केलेली आहेत त्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारानं समाजानं आपली उन्नती करावी आणि समाजाची उन्नती करावी। या कार्यक्रमात कुणीही सहभागी होऊ शकतं, हा आमच्या स्वामींच्या तत्वज्ञानाचा दंडक आहे। कारण स्वामींचं पूर्ण तत्वज्ञान हे फक्त जीव या संकल्पनेवर आधारित आहे, कोण्या धर्माच्या नावाखाली नाही किंवा कोण्या पंथाच्या नावाखाली नाही।
भगवान श्रीकृष्णांनी जसं स्त्रियो वैश्यास्तथा क्षुद्रास्तेपि यांती पराम गतिम हा मंत्र त्यांनी सर्व समाजासाठी दिला की स्त्रियासुद्धा धर्माच्या अधिकारी आहेत, मोक्षांच्या अधिकारी आहेत. मोक्ष त्यांनाही मिळू शकतो, फक्त जीवालाच पुरुषालाच मोक्ष मिळतो असं नव्हे. हाच दृष्टीपुढे ठेवून मनुस्मृतीच्या प्रभावाला मनुस्मृतीचा प्रभाव जाणून चातुर्वर्ण्याची चौकट भेदण्याचं काम मानवा पंथामध्ये सातत्यानं 12व्या शतकापासून चालू आहे, आजपर्यंत चालू आहे आणि पुढेही ते चालू राहील. प्रायश्चित याला पुढे शरण असं म्हणतात. महाराजा श्री जगद्गुरुराया आम्हा त्या विकार दोषापासून सोडवणूक करावी जी आम्हा विकार दोषाचा घडलेला त्रिविध प्रकारे मानसिक, वाचिक, शारीरिक दोष फेडून आम्हास सुयोग्य करावे जी. हे भगवंता, आपण सर्वजण आहात, आपणास सारे काही विदितच आहे, म्हणूनच आपणास आमची अनुकंपा उपजत नाही. प्रायश्चित म्हणजे ही एक अंघोळ आहे. आपण आपल्या दोषांचा अनुतापपूर्वक पाढा वाचून त्यापासून दूर राहणं, त्यापासून सावध होणं हे प्रायश्चिताचं खरं मर्म आहे. मंगल आरती स्वीकारा, मंगल आरती स्वीकारा. आश्रमाच्या वतीने हा मोठा कार्यक्रम ठरलेला आहे आणि त्यामध्ये संन्यास दीक्षाविधी म्हणजे मी संन्यास घेत आहे, तो मी माझ्या मनोधर्माने म्हणजे माझ्या इच्छेने घेत आहे, कोणाचा दबाव नाही काही. आदरणीय श्री दादाजींकडनं शास्त्राचा अभ्यास करून मला संन्यास घ्यावा अशी मनापासून इच्छा झाली. असं काही नाही बा कोणी मला दबाव केला किंवा काही अनुसरण म्हणजे आमच्या देवाने सांगितलं अनुसरण घ्या, नुसतंच दीक्षा नाही. दीक्षा आम्ही याच्यासाठी म्हणतो की बा आम्ही आता याला आमचे गुरुवारी असे म्हणतात की आता ह्या मुली दीक्षा घेत आहे म्हणजे फक्त ह्या कपडे चेंज करत आहे, यांच्या मनातलं आम्हाला माहीत नाही. पण हे आमच्याकडं नसते, जेव्हा आम्ही तिथं बसलेलो राहतो तेव्हा आमच्याकडं नसते की आम्ही अनुसरण घेत आहे. आणि दीक्षेला तेव्हाच प्रवृत्त होतो जेव्हा आम्हाला कळते की नाही आता आपण आपल्या आईवडिलांपासून दूर राहू शकतो, तेव्हा आम्ही पूर्णपणे त्यांचा त्याग करतो आणि मग आम्ही आश्रमातच राहतो. मंगल आरती
खऱ्या अर्थाने जर परमेश्वराचा आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर ईश्वराची भक्ती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंगल आरती स्वीकारा. चैत्र महिना वद्य पंचमी यात्रा भरते मोठी. चतुर्विध साधन मिळाले भक्त जनांची दाटी. खरोखर भक्त जनांची दाटी. श्री आबासाहेबा बाबासाहेबा मंगल आरती स्वीकारा. ही मंगल आरती स्वीकारा. पवित्र स्थानी वंदन करता रजतम विलया जाती. संकट टळते नवस पुरती मनोरथ पूर्ण होती. खरोखर मनोरथ पूर्ण होती. श्री आबासाहेबा बाबासाहेबा मंगल आरती स्वीकारा. बाबांची आदरणीय बेडकर बाबा मोठे बाबा यांची आपल्या तांदळी ग्रामस्थांतर्फे भव्य शोभायात्रा मिरवणुकीचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे. याची सुरुवात आपल्या गावातील श्री दत्त मंदिर येथून सुरुवात होते आहे आणि पूर्ण गावातून बाबांची रॅली मिरवणूक निघणार आहे. तर याकरिता सर्व ग्रामस्थ खूप आतुरतेने सज्ज झाले आहेत.